खदगावकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री संजयजी बनसोडे साहेब, आमदार सतीश भाऊ चव्हाण, आमदार विक्रमजी काळे, व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार ओमशेठ पोकर्णा, सुभाषरावजी साबणे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष होटाळकर साहेब, आमचे मार्गदर्शक व्यंकटराव पाटील गोजेगावकर, व्यासपीठावर उपस्थित शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार, माझ्यासह प्रवेश केलेले मधुकरजी नारलावार, माजी नगराध्यक्ष केरुरकर साहेब, बालाजीराव टेकाळे, व्यासपीठावर उपस्थित वैशालीताई चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुणे आणि इथे मोठ्या संख्येने जमलेले बंधू भगिनी मित्रांनो आणि पत्रकार बंधूंनो, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रवेश सोहळा आयोजित केलेला आहे। विशेष म्हणजे दादा प्रवेश सोहळा नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी पक्षामध्येच आलेले आहोत। आम्ही कुठे दूर गेलेलो नव्हतो, आम्ही मोठ्या साहेबाकडून छोट्या साहेबाकडे आलो, त्यामुळं पक्षांतर म्हणता येणार नाही आम्हाला। आम्ही आमच्या पक्षात आमच्या घरातच आहोत। मित्रांनो, मी आपला फक्त तिथं दोन गोष्टीचं उदाहरण देतो दादांचं। दादांना आठवत असेल, देगलूर नगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रस्तावित होता। अनेक दिवस फिरून सुद्धा तो प्रस्ताव मंजूर होत नव्हता। तेव्हा आम्ही दर गुरुवारी दादांचा दरबार असतो, त्या ठिकाणी गेलो। तेव्हा नांदेडचे जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी साहेब होते। दादांनी श्रीकर परदेशी साहेबांना फोन केला। आम्हाला माहित नव्हतं की परदेशी साहेबांची बदली पिंपरी चिंचवड झाली म्हणून। दादांनी त्यांना सांगितलं की देगलूर नगरपालिकेचा हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवून देऊन तुम्ही तिथून हे चार्ज द्या। त्यानंतर आपल्या भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव चीफ इंजिनियर साहेबांकडे पुण्याला प्रलंबित होता। मी अनेक वेळा पुण्याला चक्रा मारल्या। तेव्हाचे गृहमंत्री कैलासवासी आराबाकडे गेलो। त्यांनी सांगितलं की कल्याणकर साहेब चांगले माणसं आहेत, मी फोन करतो। त्यांनी कल्याणकर साहेबाला फोन केला। मी पुण्याला भेटायला गेलो, त्यांनी उडवडीची उत्तरे दिले। मग दुसऱ्या आठवड्यात मी दादाकडे गेलो, दादाकडे कैफियत मांडली। दादा, आमचा भुयारी गटार योजनेचा तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव सी ऑफिसला आहे। आबांनी फोन केला पण काम झालं नाही। तेव्हा दादांनी फोन लावून सांगितलं, कल्याणकर तुम्हाला आर बोलायला कळत नाही का? मी दुसऱ्या दिवशी पुण्याला गेलो, मला चहा बिस्किट देऊन प्रस्ताव समोर सही करून दिला। म्हणजे दादाचे काम करण्याची पद्धत हे महाराष्ट्रात सगळ्या जनतेला माहीत आहे। दादा एकदा शब्द दिले तर ते काम झाल्याशिवाय राहत नाही। दादा, देगलूर नगरपालिकेवर आपल्या पक्षाची अनेक वर्ष सत्ता होती। देगलूर नगरपालिकेला आपण 4 नगराध्यक्ष दिलोत, पण कालपासून काही फेसबुक, व्हॉट्सअप आणि पेपरला 4 माजी अध्यक्षांचा आणि 17 नगरसेवकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश म्हणून अफवा पसरत आहेत। इथं आम्ही 2 अध्यक्ष आता प्रवेश करत आहोत। दुर्दैवाने एका अध्यक्षाचं अकाली निधन झालं तर 4 अध्यक्ष काँग्रेसमध्ये कुठून जाणार आहेत? 17 नगरसेवक म्हणून सांगायलेत। आपले 12 नगरसेवक होते, आज इथं 7 जण प्रवेश केलो, 2 जण पूर्वी प्रवेश केलेत प्रताप पाटलांच्या घरी। तर आता कुठले 12 17 नगर चाललेत? म्हणजे देगलूर शहराच्या जनतेला दरवेळेस काहीतरी भूलतापात देऊन काँग्रेस पक्ष षडयंत्र करत राहते।